ओम श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 37वा. जीवनातील मोठे अडथळे दूर व्हावेत म्हणून हा अध्याय वाचला जातो किंवा ऐकला जातो. तसेच वांझपणा दूर करण्यासाठी, मातृत्व प्राप्त करण्यासाठी हा अध्याय खूप महत्त्वाचा मानला जातो. तरी आपण सुरू करूयात. जय गुरुदेव दत्त. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 37 ओवीसहित पवित्र वाचन आणि पारायण करणार आहोत. हा अध्याय गंभीर, अंतर्मुख करणारा आणि गुरुकृपेची खरी ओळख करून देणारा आहे. या अध्यायात गुरुच्या करुणेचा महिमा, भक्तांवरील अपार कृपा आणि कर्मफळ सिद्धांताचे गूढ अतिशय प्रभावी रीतीने उलगडते. गुरुचरित्रातील अध्याय 37 आपल्याला शिकवतो की गुरु कधीही भक्ताला सोडत नाही, पण योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात. या वाचनाच्या वेळी मन शांत करा, श्रद्धा दृढ ठेवा आणि श्री गुरुच्या चरणी आपली सर्व काळजी अर्पण करा. श्री गणेशाय नमः. लांबधारक विलवी सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती विस्तारेसी, काय निरूपिले यानंतर. एक लांबधारका सगुला, श्री गुरु अवतार लारायला. झाले सर्व आचार खुला, सांगतसे कृपेसी. त्रयमूर्तीच्या अवतारास, आचार सांगता काय प्रयास. ल्याल देऊली पतितास, वेद भलविले कवले परी. ऐसे गुरुमूर्ती दातारू, भक्त जल कल्पतरू. सांगते झाले आचारू, कृपा करोली विप्रासी. श्री गुरु भलती भ्रमलासी, गृहरक्षलार्थ कारलास. अग्निबल थल काष्ठासी, संपदावे कृष्णा बाजार. श्री खंडादी बाली घृते, तिळ कृष्णा जेले छाग वस्त्रे. इतुकी असावी पवित्रे, दुरिते बाधा करू ल शकती. शुक्ल पक्ष सारसासी, पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विलासी, देहलू असावे आपुले घरी. देवपूजेचे विधाल, सांगेल एकबल. गृह बरवे सर्वाजल, देह गुह असावे. हिरण्य रोपे ताम्रेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी. जल करावे विधीसी, निशब्द पात्रे सांगेल. काशपात्री कल्या का हस्ती, लोवरी अथवा शूद्र जाती. ल करावे वस्त्र धरोली वाव हस्ती, दक्षिण हस्ती सारवावे. प्रारंभ करावा तृतीय कोली, रात्रीला करावे उदक घेऊली. अगत्य करले घडे बली, भस्मे करोली सारवावे. रंग बाळिका घालोली निर्मळ, असावे देवता भुवली. मग बैसोली शुभासली, देव पूजा करावी. जैसी संध्या भ्रमलासी, देव पूजा करावी तैसी. त्रिकाल करावे अर्चलासी, एक चित्ते वलोभावे. त्रिकाळी ल घडे जासी, प्रातकाळी करावे हर्षी. तेही ल साधे परियेसी, माध्यान्ह काळी करावे. सायंकाळी बलद्रेसी, पुष्पे वाहुली भक्तीसी. ऐसे ल साधे जयासी, भोजन काळी करावे. देवपूजा ल करी लर, पावे त्वरित यमपूर. लरक भोगेले नंतर, ऐक ब्राह्मला एक चित्ते. विप्रकुळी जन्म जयसी, पूजा ल करीती जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी, वैश्वदेव ल करी लर. देवपूजा करावयासी, 6 प्रकार परियेसी. उदक लारायल विशेषी, पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेल एका, अग्ली देवपूजा अधिका. बालस पूजा अतिविषेका, एक चित्ते परियेसा. सूर्यपूजा करीता जाल, संतुष्ट होय लारायल. सावल्य पक्ष स्थळी जाल. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी, ल्याता असेल बुद्धिबलत. यज्ञ पुरुष पूजा त्वरित, स्वर्गपवर्गा पूजा देत. यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाल, अथवा पूजा वेधेलुस. ब्राह्मण पूजा विशेषी, गुरुपूजा वलोभावेसी. प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ती, गुरुत्रयमूर्ती भलोली. बोलती समस्त श्रुती वचली, सकाळाभिष्टे दया पासुली. पाविजे चारी पुरुषार्थ, कली प्रवेश होता लरू. ल करीत अंतकरल स्थिरू, उत्पत्ती केली शार्दधरू. समस्त कली उद्धारवया, शालिग्राम चक्राकितेसी. प्रकाश केला ऋषिकेशी, तीर्थला घेता परियेसी. समस्त पापेला सती, आज्ञा घेऊली श्री गुरुची. पूजा करावी प्रतिमेची, वेदोक्त मंत्र करोली वाची. विधीपूर्वक पूजावे श्री जलादी शूद्रासी. ल भलावे वेद मंत्रेसी, आगमोक्त मार्गेसी. गुरु निरूपे करावे, श्री गुरुचे निरूपाले. पूजिजे काष्टे पाशाले, तेची होती देव झाले. होती प्रसन्न परियेसा, शुची आसली बैसोली. करावे प्रलयवतीली, योभे वाता भलोली. चैतल करावा परमात्मा, प्रलव मंत्रोली द्वादशी. उदक पोषावे आपुल्या शिरसी, संकल्प करोली अग्ल्यासी. कलश पूजा करावी,
देवाच्या दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी पूजा करवली भक्तीशी शंख पूजा करावी निर्माल्य काढोली विलयेसी टाकावे ते तृतीय दिशी धौत वस्त्र हातरोली हर्षी दीप प्रज्वलित करावा स्मरावे बली श्री गुरुसी बलवाक्या या कर्मेसी अर्चना करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा चारीद्वारे पूजोली दिशा पूजाव्या अर्चोली शांताकार करोली ध्याली बघावा आह्वालावे मंत्रोक्त सहस्र शीर्षती आह्वालोली पुरुष एव दासली ऐतावालस्य भलोली पाद्य द्यावे अवधारा मंत्र भलोली त्रिप्रादऊ ऐसा अर्ध्य द्यावे परियेसा तस्वादिराड भला ऐसा देवासी बल समर्पावे यतु पुरुष लबलद्रेसी स्लपल करा देवासी दुग्धादी पंचामृतासी स्लपल पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मार्ग करोली ल्यासासी स्लपल करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्लपल करोली देवासी बैसवावे शुभासलेसी तय त्रिमूर्ती बलद्रेसी वस्त्र द्यावी परियेसा तस्मै धीती बलद्रेसी यज्ञ पवित्र द्यावे देवासी यज्ञेची एलेची वल्द्रे गलधास्य तेजी वहावे अन्यान्य भक्तीले तस्वा दोस्वा अजयलत ऐसा तुई वल्त्र भलत पुष्पे वहावी एकचित्त बलपूर्वक देवाशी पुष्पे वहावयाचे विधाल सागेले एका ऋषी जल आपल पेरिले कुसुबे सगुला उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरल्यात ती मध्यम प्रकार बोली जेत क्रय करुले घेता विकत अधव पुष्पे झाली जे उत्तम लविळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधव पीत कृष्ण चित्र अधम माधव वर्जावी शिळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडे एक पुष्प त्याजावे देवासी शिळी लोहती द्रव्य झालं बिल्व पत्रे तुळसी आला सहस्रपत्रे कमळे लाला सदाग्राह्य देवासी शतपत्रे बकुल चपकासी पाटले कमले पुल्य गेसी वालिका जाती करविरीशी कल्लार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयासी वरजावी पुष्पे तुब्याईसी धतुर अर्क करिवेरेशी रक्त पुष्पे वरजावी गिरी कर्लिका निर्गुडेसी सेवगा कतिप्त करल जेसी अवलपत्र कुष्वाडेसी पुष्पे विष्णू सीवर जावे ही वाहिल्या होय दोषी सागेले एका सप्तऋषी पूजा करीती विष्णूशी त्याजावी याची कारले अर्क पुष्प वाहिल्यासी विलास होय आपलासी धतुर पुष्पे प्रादल्यालासी कोविदारे दरिद्रता श्री कर्लिका पुष्पे वाहता कुळशय होय तोरिता कटुकारी पुष्पे वाहता शोक होय परेसा कल्ल पुष्पे होय दुःख शाल्वली पुष्पे रोग एक त्याची कारले करुले विवेक पुष्पे वहावी विष्णूशी वर्जा पुष्पे ईश्वरासी सागेल लावे परियेसी कपिल केतकी शशकेसी शाव पुष्पे वरजावी काष्ट पिपळ करंज देखा बकुल दांडिब केतका घातकी लिबादी पंचका माधवी पुष्पे वरजावी च्युत कुंद युथिका जाती रक्त पुष्पे वरजावी निवृत्ती ईश्वर चले दोष पडती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करिता गलेशाशी वर्ज करा तुम्ही तुलसी लित्य पूजा करा दुर्वेसी दुर्वा वर्जे शक्ती देवी ते एले विधी पुष्पे वाहता काव्य होय तुवा त्वरिता चतुर्विध पुरुषार्था लाधाला तुम्ही अवतारा यथली पुरुषेती बलद्रेसी सुगंध धुपादी परिवळेसी ब्रह्माल्यसेती बलद्रेसी एका तिरके करावे चंद्रवावलसो इति बलद्रेसी लैवद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पित भला बलद्रासी लाभ्या असी दिती ऐसा सुवर्ल पुष्पे जल सप्तशोती बलत्रे करुला पुष्पांजली घेऊला देवा यदलती बलत्रे अर्पावी धाता पुरुस्तात बलत्रेसी लवस्कारावे देवासी अति सर्व पुष्ट देसी गर्भगृही करुलये लवस्काराचे विधाल गेले एका विदोजल सव्य देव प्रदीक्षेला करुली बल करावे आपला गुरु माता पिता सलबोक जावे बाहेरुली येता अथवा उत्तम द्विज देखता सलबोक जाऊली वंदावे सभा असेल द्विजाची लवस्कार करा तुम्ही एकची देवार्चलित ऐसेची लवस्कार पावे समजता माता पिता श्री गुरुसी लवस्काराची रीती ऐसी उभय हस्ते करल स्पर्शी एक भावे वल्लावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोली लिखा वाव हस्ती वाव पादुका धरुले लवल करावे गुरुस्थालाची लावे सागेल एका भावे विचारोली या बरवे लवस्कारावे एले विधी माता पिता गुरुधाता भय हर्ता अल्लदाता वृत्तबल्ध केल्या पुरोहिता सापतली ते गुरुस्थाली ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापतल असेल ज्याची बाता वय अधिक इष्टवित्र लवस्कारावे तयासी निषिद्ध स्थाले लावयासी सागेले एका तुभासी उले असेल वयजासी लवुलये विद्वजली आगली सविदा पुष्पे कुशा धरिला असेल अक्षता कुशा
अस्ति परहस्ती असता दोषा अशस्त्रवध होय जे लावस करिता जप अथवा होम करिता दूर देखील द्विजे येता स्लाल करिता जळी असता लवल करिता दोष घडे एखादा विप्र असे धावत लेलता अथवा धलर गवित क्रोधवलता किंवा वगल स्लाल करिता लवस्कार करुलये एक हस्ते रावलासी लवलय पर्ययसी सुत किया मूर्ख जलासी करुलये लवस्कार गीतावाद्यादी नृत्येशी संतुष्टावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी वगव अर्चावे सलकादिका पूजा अर्पू व देवासी हस्त ठेवली पिठेसी उत्तर पूजा करावी हर्षी बग करावी उदासल ऐसे परिदेव पूजा करावी भक्तीले एका द्विज संस्कृत अल्ला व्हायला काजा वैश्वदेव करावा अगली अला कलर करुली अल्ला अगली कुलटी दाखवली घृत सविश्रित करोली भाग करावे एक भागाच्या 10 आहुती दुसऱ्या बळीहरली योजिती अग्रदाल तिसरा करीती चौथ्या भागे पितुयदल्या वलुषयदल्या 5व्यासी वैश्वदेव करावा बलत्रेशी अल्लालाही ज्या दिवशी तदुलाली करावा वैश्वदेव सबयासी अतिथी आलिया घरासी चोरड चालडाल होय हर्षी पूजा करावी बलभावे यवसागे दुतासी वैश्वदेव करिता लरासी जाऊ लको तयापासी विष्णू आदल्या आव्हा असे आता पिता घातकीयासी शुली शोप चालला सासी अतिथी आली या घरासी अल्ला द्यावे परियसा ल विचारावे गोत्रकुळ अल्ला घालावे तात्काळ विलबोक झाली आहे पितृकुळ वर्ष 16 ल येती घरासी प्रवासी असेल आपल जरी औषधी घृत दधी शिरी कल्लाबुळे फळे तरी देव यज्ञ करावा अल्लविले अग्रदाल करू लये साधू जल पलचबहा यदल्या करू भ्रावाला चंद्रयाला चरावे लहोता वैश्वदेव आपुल्या घरी भिक्षेशी आला लर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फल असे बळीहरल घालोली काडाई आपल त्याले आचरावे चंद्रयाल आप काढिता दोष झाल आली का करावी काढवावे बळी हरल काढिता जे विजरी 6 प्रलय त्वरित करी तेले होय पापदुरी श्री गुरु भलती भ्रावलासी गृहपूजा करुली देखा गो ग्रास द्यावा विषय खा लित्य श्राद्ध करले ऐका करुली अदल सवर पावे स्वधाकार पिंडदाल करुलये अग्लो करल ब्रह्मचर्यासी तांबूलदाल दक्षिला वर्ज परियेसा वैश्वदेव झालिया वरी उभा राहुली आपल्या द्वारी अतिथी मार्ग पहावले धारी आलिया पूजाला करावे श्रवली आलिया अतिथीसी पूजा करावी भक्तीसी अथवा अस्तमाल सबयासी आलिया पूजाला करावे वरलला ब्रह्मलो गुरु ऐसे बोलती वेदशास्त्रू अतिथी झाल सर्व गुरु वैश्वदेव सबयासी वैश्वदेव सबई अतिथीसी पूजा करीती परियेसी ती पावे देवासी तुष्टे ब्रह्मा इंद्रवली वायू गल अरे मादी देव तृप्ती पावे सदाशिव पूजा करावी एक भाव सर्व देवता संतुष्टती अतिथी पाद प्रक्षाळिती पितर सकळ तृप्त होती अल्लदाले ब्रह्मा तृप्ती विष्णू महेश्वरा अवधारा यतीश्वरादी ब्रह्मचारी जे सबय येती आपुल्या घरी अल्ल द्यावे निर्धारी महापुल्य असे देखा ग्रास मात्र दिदला एक वेरू सवाल पुल्य अधिक भरवे द्यावे त्यासी उदक समुद्र सवाल दाल असे अतिथी आली या घरासी जेवी आपला तेजुली त्यासी श्वाल योली पहावे हर्षी गर्द भयोली पुढे उपजे असे अतिथी पूजल बघ करावे भोजल आपल सर्वताल करावे अल्लभिल्ल प्रपंच करिता दोष असे साह्य प्रात गृहस्थासी भोजल करले संतोषी प्रक्षालल करोले पादासी ओले पायी असावे ओली असावी 5 स्थाले हस्त पाद उभय झाले मुख ओले बलचव स्थाले शतायुषी पुरुष होय पूर्वाभिमुख बैसोल भोजल सबाई धरा बौल पाद उभय जोडल बैसावे एका एक चित्ते बल्डल करावे चतुष्कोली वरी भस्म प्रक्षोभली क्षत्रिया सबंडल त्रिकोली वर्तुळ वैशाशी परियसा शूद्रे अर्धचंद्रकार बंडल करावे परिकर आवाहल लावे सुरवर आदित्य व सुरुद्र ब्रह्मा पिता वहादी देवता तया वंडली उपजविता याचे कारले तस्वता वंडल विल जेवलये लकरिता वल्डल जेवी जरी अल्लले तिलिशचरी पिशाचा असुर राक्षस परी अल्ल रसले ती अवधारा उत्तव पूर्वाभिमुख देख पश्चिम मध्य व एक पितुक कार्या उत्तरमुख सदा दक्षिला वर जावी धरावे पात्र सुवर्ल रजत ताम्र पात्र पद्मा अपात्र पालाशपत्र पुल्यपात्र परी येसा लिवितावर जावे गृहस्थाली ताम्रपात्र येथील सुवर्ल अथवा रजत ताम्र शुक्ती शखज पात्र स्फटिक पाशाल येतेसी कर्दली गर्भपत्रेसी पद्मपत्र जवळे स्पर्शी वल्लीपाल शपत्रे श्री
जेविता चंद्रायाला चरावे वटश्रोत्र कपटोल कल्लव कविदार परल कोवल भोजल करिता तात्काळ चंद्रायाला चरावे लोहपात्र आपुले करीत आब्रबुल्य व पुष्टपलावरी कार्पासपत्री वस्त्रावरी जेविता लरका प्रति जाय काशपात्री जेविल्यासी यश बाळ प्रल्हाप अविशाशी वडेलित्य अधिकेशी गृहस्थालिलित्य काशपात्र असावे पात्र 5 शेर लसावे उले अधिक थोर उतुब शटशेर सुवर्ला पात्र सवाल देखा काशपात्रीचे भोजल ताबोला सहित अभ्यगल यती ब्रह्मचारी झाला विधवा स्त्रियाली वर्जावे श्वालाच्या चरवाहुली लिषेद असे यरळ पाली लिषेदा अधिक त्याहुली आलिक जेविल्या भिल्ल ताटी फुटके काशपात्रेसी जेविता होय वाहदोषी संध्याकाळ जेविता हर्षी वाहपातकी होय झाला जवळी असतापतीत जरी जेवुलये अवधारी शूद्र जेविले शेषावरी जेवुलये भ्रावलाले सर्व घेऊले बाळासी जेवुलये श्राद्ध दिवशी असला आपुले आपलासी घालुलये भ्रावलाले आपुषला आपुले हाती घेऊलये वल्लवती तैल घालुली सोहस्ती आपला अभ्यग करुलये भोजल काळी वल्लळ देखा करुलये सोहस्तका अविशेषय पुत्रघातका हलिजे लावतयासी लवस करावे वाढिताल्ल अभिधारावे पाहिलेची जाल प्रालहुती घेता शल घृत घालावे स्वहस्ताले उदक घेऊली अतिबलत्री प्रक्षोली अल्ल करा पवित्री परीशिचावे तुई चिरिती वगलवावे चित्रगुप्ता बळी घालोली चित्रगुप्ताशी काढवावे सवेची परियेसी वाव हस्तक धुएली सरस पात्र दृढ धरावे अगुष्ठ जरली बद्ध मागुलीसी धरावे पात्र वाव हस्तेसी व आपोषल करावे सवे करेसी आली करावी घालावे आपोषल उदक सोडली जरी आलिका घेती उदक तरी शोल पुत्र घेतल्या परी एकचित्त परियेसा धरिले आपोषल भ्रवलासी लवस्कारिता वाहादोषी आशीर्वाद घेऊलये तयापासी उभयलतासी दोष घडे बौल सावे भ्रवल देख बोललये शोधधिक आपोषल घ्यावे वल्द्रपूर्वक बग घ्यावा प्रालहुती आपोषल विल भोजल करी पाप विमोचल करा तरी अष्टोत्तर शत्र बलत्र गायत्री जपत दोष परिहरे प्रालहुतीचे विधाल गेले एकीज भ्रमाल प्रालाग्लिहोत्र करिता जाल समस्त पापे जाती देखा जैसा कार्पासराशीची अगली लागता परियेसी जळवली जाय तोरी तेसी तैसी पापे लसती प्रालहुतीचे लक्षल चतुर्विध पुरुषार्थ झाला अल्ल स्पर्शली बलत्र भले गीता श्लोक प्रख्यात श्लोक वैश्वलर भूता प्रालीला देहवश्रित प्राल पार्ल पलचाबल चतुर्विध अल्ल भ्रभारस विष्णू भोक्ता देव गिरिजा बलो ऐसा तुम्ही बलत्र बलोली अगलीस बलत्र जपावा बग घ्यावा प्रालहुती अहोती आहे ती पंचबलत्र प्रख्याती तर्जली वध्यवा गोष्टी प्रलाय स्वाहा लावे वध्यवा लाविका गोष्टीसी अपलाय स्वाहा हर्षी लाय स्वाहा यासी कलिष्ठा अलाविका गोष्टीसी अगुष्ट तर्जली कलिष्ठे केसी उदालाय स्वाहावला हर्षी पलचा गुलिली परियेसी सवलाय स्वाहावलावे प्रालहुती घेतले अल्ल दलता स्पर्शिलये जाल जीवे गिळावे तक्षला बग धरावे बौल देखा बौल धरावयाची स्थाले सागेले एका अतिउत्तमे स्लाल सवयी धराली गुलेला धरिता फल असेला हो बकरिता लधरी बौल लक्ष्मी जाये तक्षल जेविता बौल लधरिता आपला अपवृत्ती घडे त्यासी अशक्य असेल बौल जरी प्रालाहुती घेई तववरे बौल धरावे अवधारी श्री गुरुबलते ब्राह्मलासी पिताजी वलत असे ज्यासी अथवा ज्येष्ठ बंधू परियेसी धरू लय बौलासी श्राद्धाल जेविता धरावे पंच प्रालहुती देता सर्वांसी बौल ग्राह्यता असेल पिता वडील भ्राता बौल धरिल्या अधपात जेविता प्रथम व धुरातल भोजल करावे लरे जाल भक्षुल पूर्वी द्रवादल्या कठिलाश परियेसा भोजलाती सबयासी जेऊलये द्रवलासी बळ जाय परियेसी शीघ्र भोजल करावे धेलुशी उदक प्यावयासी जितुका वेळ होय त्यासी भोजल करावे परियेसी शीघ्र भोजल मुख्य झाला भोजल करावयाची स्थिती सागेले एका ग्रास भीती सल्ल्यासी बुली येती अष्टग्रास ध्यावे जाल षोडश ग्रासारल्यावासी द्रोत्रिशत गृहस्थासी वितीलाही ब्रह्मचार्यासी एकचित्ते परेसा जितुका वावे लापुल्या सुखी तितुका ग्रास द्यावा विषेकी अधिक घेता ग्रासमुखी उच्चिष्ठ भक्षिले फळ देखा अर्धा ग्रास भक्षुली उरले ठेवी तापुल्या भाली चंद्रायाला चरावे त्याली उच्चिष्ठ भोजल तया लाव लवैसावे सह भोजलासी इष्ट सोयरे इत्यादिकासी वृत्त बालधवीला पुत्रासी कल्याकुमाराशी दोषलाही सांडुलय अल्ल देखा घृत पायास विशेष ऐका सांडावे थोडे ग्रास ऐका जेऊलय सर्व अल्ल भोजल सपेपर्यंत पात्री धरावा वावहस्त जरी सोडील अजाला तर अल्ल वारजोली उठावे
धरावे या कारले द्विज जला सोडूलये पात्र झाला अथवा ल धरावे पूर्वीचा झाला तोषलाही परेसा वस्त्र गुंडाळले डोईसी अथवा सलबुक दक्षिणेसी वाव पादावरे हस्तेसी जेविताल राक्षसे लेते वाव हस्ते भूमीवरी ठेवली लर भोजल करी रोग होय शरीरी अगोली सोडुली जेवले अगोली सोडुली जेवी जरे दोष गवास भक्षिल्या परे दोष असती लाला परी स्थाले असती भोजलासी अश्वगजारूढ होऊली अथवा वैसुलीस वशाली देवालयी शयल स्थाली जेवलये परेसा निशिब्द जेवल कर पात्रेसी ओलेले सोले आद्रकेसी बहिर्हस्त बहिकेसी जेविता दोष परेसी यज्ञोपविताच्या उपवितीसी भोजल करावे परेसी जेविता आपुल्या सबुखेसी पादरक्षा असुलये ग्रासोदक कलदबोळ इक्षुदंडादी केवळ भक्षोली पात्री ठेविता सकळ उच्चिष्ट होय अवधारा भोजल करीस लालविलेला करिता होब जेवी कवले अल्ल हवे कुवी जाले भले पराशर ऋषी परल पुष्टावरी रात्रीशी दीपे विल जेविल्यासी वहा दोष असे तयासी कुर्वी भक्षिल्या सवाल होय दीप जाय भोजल करिता पात्र धरावेस बरोली सविता पुलरपी आलोलीत लविता अग भोजल करावे पात्रे असेल जितुके अल्ला तितुकेची जेवावे परिपूर्ल आली का घेता दोष झाला श्री गुरु बलती भ्रवलासी स्फोर्शलये जेविता केश कथा सागता महादोष दिसुलये योवाकाश अंधकारे जेवले लठेविता शेष स्त्रियेसी जेविता होय अत्यंत दोषी आठविलेला जेविता स्त्रिया दोषी पातके घडती झाला शूल्य देवालयी देवस्थाला आपुले गृही जलसावे पसलद्या सबई जेवलये परियेसा पात्रे ठेवली दगडावरी जेवलये अवधारी अवलोकुलये मुखावरी श्री जलाचे परियेसी ल करावे सहभोजल जेविता होय उच्चिष्ट भक्षला कुलश्रियेसी करिता भोजला निर्दोष असे परियेसा प्राशल शेष उदकासी घेऊलये उच्चिष्ठासी अगत्य घडे सलधीसी किच्चिक साडोली घेईजे वस्त्रोदग घेतल्यासी अपारदोष घडती तयासी जन्म पावे श्वालयोलिसी शेडे वागुती लरकात शब्द होय उदक घेता अथवा शिरघृत सेविता अपशलोदक प्रशिता सुरपाल सवाल असे वाजळी रिघोली उदक घेती मुखातुली अथवा जे घेती उभे असलेली सुरपाल सवाल झाला दोय हस्ता जुळी करुली घेऊलये उदकल्याली घ्यावे एक हस्ते करुली वाव हस्त लावलये सभे वैसोली एक असली अथवा आपुले हातुरली प्रशल करे लये पाली वादोष परियेसा वाडावी भिल्ल पात्रेसी पाहुलये आली कयातीसी रजस्वाला स्त्रियाशी चालडाळ श्वाल पाहुलये दृष्टी पडे इतुकियासी ध्वली ऐकता करलासी त्याज्यावे अल्ला त्वरितेसी जेविता दोष परियेसी कलह शब्द कालडल दळल ऐकता जेवलये अल्ल अपशब्द स्पुष्ट झाला तेजवे अल्ला परियेसा लेल ते लोक पंक्तीसी घेऊलये परियेसी अगत्य घडे सलदिशी उदके भस्मे करा पुथक अथवा स्तंभ असेल वध्य द्वारमार्ग असेल शुद्ध उदके विष्टिता आपुले परिग दोषलाही परियेसा कृष्ण वस्त्र लेसुले आपल जेविता दोष अपार झाल श्रीजल वाढिती का सेविल उच्छिष्ट सवाल परियेसा ऐसा विचार करोली बली करावे भोजल द्विज जली विकिरे विलोहित भलोली अभिवल्द्रावे शेषाल्ल विकिरी दे इति वल्त्रासी भलावा अघोर ऋषी रुद्रदेवता परियेसे अल्ला भिल्लावा त्रैविलयोग ऐसा वल्त्र जपोला हाती घ्यावे शेषाल्य यवा चलावे बळी घालोला उत्तरा पोषल वग घ्यावे उच्चिष्ट सर्व पात्रीचे घेऊले हाती भलावाचे रौरव वल्त्र असे त्याचे पात्राजवळी ठेवावे उठवली जावे प्रक्षाललासी गल्लुष करोली वग हस्तस्पर्शी लकराती गल्लुष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी झाला उख प्रक्षाळिता परियेसी मध्यभागोली दात घासी तर्जली अगुष्टे दोषी रौरवल रकी परियेसा बरवे हस्त प्रक्षालला करावे दंत शोधला हातीचे पवित्र सोडूला टाकावे लर्तृत्व दिशे गोष्ट मात्र पुरुषा भलावा बलदर परियेसा हस्त घासोली चक्षुषा उदक लावावे अवधारा ऐसा जरीला भला वल्त्र चक्षु रोग होय त्वरित या काराले कराल इच्छित हस्तदके आरोग्यता द्विराचल करोली आयोग्य वल्त्र भलोली दुपदा दिवे लोक वोचा भलोली पाद प्रक्षालल करावे ऐसा तुम्ही वल्त्र जपता भोजला ठाई जाऊली बैसता द्विराच्या बल करुली लिखता लासिका स्पर्श वग करावा स्वरावे अगस्त्याशी करल वड वागलीसी रुकादरे शोले शरासी इलवल वातापी जिर्य भलावे हस्त दाखवावे अगलीसी आली कसा गेल परियेसी बंधू वर्ग सती जयासी
पुसुलये वस्त्रेकर वगस बरावे श्री गुरुसी आलिकस वरावे कुळदैवतेसी एले परी विधीसी भोजल करावे द्विजतबे विप्रविलवी श्री गुरुसी भोजल प्रकार सांगितला भासी विधी लिशब्द अल्ले कैसी लिरोपावी दातारा विप्रवचल ऐकोली लिरोपिती श्री गुरु संतोषली एके ब्राह्मला भलोली अति प्रेमे लिरोपिते वहले सरस्वती गगधरो ब्राह्मला पलाचा आचारो लिरोपिला गुरुला ते सवगृह भलोली विलवी संतोषे वैश्वदेवा विल्या अथवा गल्लाल परिपूर्ल घातले असे बहु लावल बहुविसृताच जेवले लशुल गाजर कल्दबुळा वृत्ता लसूल गाजर कल्दबुळा वृत्ता कश्वेत जो असे भोपळा शत्राकार शाखा सकळा वर जाव्या तुवी परेसा देहलो अर्ज बहिर शिशिर प्रसूतीचे वर जावे दशरात्र लुतलोदक पर्जल्यपुर त्रिरात्रीचे वर जावे कुष्मांड डोरले पडवळेसी बोळा बेल आवळेसी ल भक्षावे प्रतिपदेशी भक्षिता पाप परेसा स्वर्गाप वर्ग चाड ज्यासी अष्टावी वर जावे औदुबरासी अवलक फळ रात्रीसी वर जावे भालुवासर सप्तमी बेल फळ वज्र शुक्रवारी शमी फळ बल्लवारी भक्षिता लक्ष्मी जाये दुरी वर जावे ते दिवसी परेस धात्री फळ रात्रीशी भक्षिता हाली प्रदलेसी लाशकरी वीरेसी धात्री फळ वर जावे लखकेश पडिलिया अल्ला स्पर्श केलिया वारजार झाला वायस घारी कुकुट झाला स्पर्श केलिया अल्ला त्या जावे गुरुचरित्र 210 ओव्या वाचून झालेल्या आहेत. आता गुरुचरित्र अध्याय 37 मधील भाग 2 आपण वाचायला सुरुवात करूया. तेलू उषक मुखस्पर्श अथवा स्पर्श अल्ला केशे त्याजावे अल्ला भरवसे असेल उच्चिष्ट अल्ला जवळी एक हाती वाढले अल्ला शिळे असेल शीत झालं वर जावे तुम्ही ब्राह्मण लिशिब्द बोलिले आचार्य घृत तैल विसरित शिळे अल्ला अपवित्र तळिले असेल सवत्र शिळे लव्हे सर्वथा विप्र विकिती गोरस घृत शिर परियेस घेता घडती महादोष साक्षात वही पक्व जेऊलये पाशाल्ला चिवटक देशा शिळे होती कधी एका जैसे लाह्या पीठ देखा शिळे लव्हे परियेसा कल्लबुळादी सुराल जवाचे असेल परवाद्य गुडयुक्त असेल अल्ला शिळे लव्हे परियेसा ऐशा शिळे अल्लासी दोषलाही परियेसी विटाळ होता महादोषी शुचिस्थाली असावे भोजल केली यानंतर तांबूल घ्यावे परिकर क्रमुक चुरल परलस्त सत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मली तिळ विसरित भक्षासी जेऊलये रात्रीशी जेविता होय महादोषी श्री गुरु बलते ब्राह्मला ते क्रमुक एक सुखारोग्य द्वय देता लिचळ आरोग्य त्रिली द्यावी महाभाग्य चतुर्थ दुःख होय झाला पाच क्रमुक देता जरी आयुष्य प्रदल्या वाडे भारी देऊलये सहा सुपारी परल सागे परियसा परलाग्र बुलल काढी जरी व्याधी संभाव्य अवधारी अग्रभक्षिता पाप भारी चुरल परले आयुष्यशील परला पुष्टी बुद्धीला शदी परला खाता हा दोष ऐश्वर्याचा होय विलाश ऋषी सबत्त असे झाला परला विरल क्रमुखी घालिता आपल होय असुखी सप्त जलदरिंद्री दुखी अदल्याली होय अल्तकाळी येतीश्वरादी ब्रह्मचारी रजस्वाला श्री विधवा जरी तांबूल भक्षिता वास परी रस त्याचा सुरपाल सव तांबूल बक्षिल्यानंतर साये संध्या करावी विप्रे सूर्य अर्धमंडळ उत्तरे अर्घ्य द्यावी परियेसा बैसोली द्यावी अर्घ्य तिली चारी द्यावी कळ क्रबुली गायत्री मंत्र जपुली इव वेवरुल भलावा गोत्र प्रवर उच्चरोला बघ कराव्या उपासला करावी लिशी भोजला शिरा विसरित मुख्य असे रात्री करिता परिशील जला ऋतुवता सत्यवंत्र व्हाला एले विधी करावं जला पूर्वी जैसे बोलिले असे भोजल झाली याला तर वेदाभ्यास एक प्रहर वग जावे शयलावर एले विधी आचारावे शयला करावं याचे विधाल सागेल एका द्विजला पराशर सागे वचल तेची विधाल सांगत असे खटवासावी निर्मळ झाला वर जावी त्रिपाद भिल्ल दुषला औदुवर अश्वत पिब्रिलिर्गुल करावी खटवा परियेसा निशिब्द जांभूळ काष्टाची वर जावी प्रेत गजदलताची भिल्ल काष्ट तेजविसाची बरवी असावी खटवा देखा सुमुहूर्त विलावी खटवा देखा धलिष्ठा भरली बुर्ग शीर्ष दिवशका वारसा गेला विषेका शुभाशुभ फळ असे आदित्यवारी लाभ देका चंद्रवारी महामुका बहुवारी पाविजे दुखा बुधवारी साग्ये भापिडा गुरुवारी विलल्यासी सहा पुत्र होती त्यासी शुक्रवारी अतिविशेषी वृत्ती पावे मंदवारी
स्वगृही शैल्या पूर्वसिरेशी श्वशुरालयी दक्षिणेशी प्रवासकाळी पश्चिमेशी शयला करावे पर्येसा सदाली शब्द उत्तर दिशावर जले फळ सांगितली दिशा विप्रयाचरावा ऐसा ऋषीमार्ग शुभाचार पुरला कुंभ ठेवली उशी बगळ द्रव्य घालावे भौवशी रात्री सुक्त घालावे हर्षी विष्णू स्वराला करावे वग स्वरावा अगस्त्य ऋषी वाधव बुचुकुल परेयसी अस्तिक कपिल ऋषी सर्प स्तुती करावी लिशुद्ध स्थाले लिजवयासी जागेल सर्व परेयसी चिरला देवाला ईश्वाशालासी एक वृक्षाताळी वर जावे चारी बिल्दी सोहटेसी ईश्वर स्थाल परेयसी वाता पिता लिजले स्थळासी लिजुलये परेयसा वर जावे वारुळाजवळी आली तळ्याचे पाळी नदी तेरीला सताजवळी घोरस्थळी लिजुलये वर जावे शयला धाल्यावरे लिजुलये वडके घरी वडीला खाली लिजतील तरी खटवावर जावी त्यापुढे लेसुल ओल्या थवा लगला लिजुलये शिर वेष्टुला आकाश खाली वर जावे शयल दीपासता लिजुलये पूर्वरात्री अपरात्रीसी लिजुलये पर्येसी असुलये स्त्रिये पासी रजस्वाला चतुर दिली असावे जालवे उपवितीसी दृष्टीला पडावी योलिसी आयुष्यशील परियेसी दीपवर जावा या कारले लीला वस्त्र लेसले स्त्रियेशी करिता सग परियेसी पुत्र उपजे चालडाळेसी शुभ वस्त्र विशेष रजस्वाला होता स्त्रियेसी ल करावा सग परियेसी सग करिता महादोषी आलिक प्रकारे एक असे वर्ष होता कल्लेसी रजस्वाला सर्वत्रासी एका तुम्ही सर्व ऋषी पराशर सागतसे ऋतुकाळा सता स्त्रियेसी गावासी जाता परियेसी भ्रूलहत्या होय दोषी प्रख्यात असे परियेसा वृद्धा अथवा वालझेसी असती पुत्रजीसी बहुकल्या होती जियेशी चुकता ऋतुकाळ दोषलाही ऋतू देता चतुर्थ दिवसी पुत्र उपजे अल्पायुषी कल्ल्या होय पाचवे दिवशी सहावे दिली पुत्र परियेसा विषव दिवशी कल्ल्या झाला 6व्या दिवसी पुत्र सगुला 10 दिवस ऋतुकाळ खोला चंद्रबळ असावे बुळ बघा रेवती दिवसी सगल करावा परेयसी कोपल सावा उभयलतासी संतोषरूपे असावी संत शाशी जे जे असले बालसी सत्वरज तबकुलेसी तैसा पीड ऐसा ब्रह्मलाचा आचार सागता झाला पराशर ऐकोली समस्त ऋषीश्वर एले परे आचरती श्री गुरुवलती रहवलासी ऐसा आचार परेयसी जे आचरती विधीसी दैल्यकायचे तया घरी ते वैद्य होत देवासी कावधेलो येईल घरासी लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्र पौत्री लालती होय आपला शतायुषी घडती दोष काही त्यासी तो लभी एकळी काळासी भ्रमल्याली होय झाला काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैसा ऐका ऐसा आचार आहे लिका लित्तर हटावे एले परे ऐसे ऐकले अवचला विप्र लागे श्री गुरुचरला झाला उपदेश उतारला कृपासागर गुरुमूर्ती भक्त जल तारवयासी अवतारलासी ऋषिकेसी परिहरिले अंधकारासी लिहाला ज्योती प्रकाशले ऐसे विलोली भ्रवाला पुला रपी धरिले श्री गुरुचरला श्री गुरुमूर्ती संतोषला प्रसन्न झाले तयवेळी वलते श्री गुरु तयासी आचार सांगितला तुझा हर्षी लवे जावे आता भिक्षेसी आचार करुली सुखी ऐसे जे जे इच्छीसी कावला होईल लिरुते सत्य झाला कल्यापुत्राला लती सगुला संदेहल धरावा बालसी ऐसा वरला धुली विप्र गेला संतोषोली होता तैसा चोरोली सकाळा भिष्टेला धला सिद्ध भले लाभधारकासे श्री गुरुचरित्र ऐसे परियसी ऐकताल्याला समजतासी वूढ होय भ्रमल्याली अदल्याला ती बिराल धकारासी ज्योती प्रकाश कथा सुरसी जे जे इच्छिले वालसी पाविजे तो रितावधारा भले सरस्वती गधर श्री गुरुचरित्र असे सुरतरु ऐकता होय संतोष फारू सकाळा भिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र लाभधारका शिष्य सागत आचार जोका समस्त लिरोपीला श्री गुरुलाथे इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतोर श्री नरसिंह सरस्वती उपाख्याल्य सिद्ध लाभधारक संवादे अग्ली कर्म निरूपण लाभ सप्तत्रिशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय परलवस्तु ओवी संख्या 271 श्री गुरु दत्तात्रेय परलवस्तु से जय गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त. आपण आता श्री गुरुचरित्र अध्याय 37 ओवी सहित श्रद्धेने वाचला आहे. तसेच तुम्हीही वाचला असेल माझ्याबरोबर किंवा ऐकला असेल. या अध्यायातून आपल्याला हे कळते की गुरुची कृपा ही शब्दात लवावणारी आहे. भक्तांच्या प्रत्येक परीक्षेत गुरु सावलीसारखे सोबत असतात आणि दुःखाच्या काळातच गुरुकृपेचे खरे दर्शन होते.
आजच्या या पारायणातून तुमच्या जीवनातील अडचणी हलक्या होत, मनाला शांती लाभो, श्रद्धा अधिक दृढ हो आणि श्री दत्तगुरूंची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच गुरुचरणी नम्र प्रार्थना करूयात. जर हे वाचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. वाचताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी, जेणेकरून गुरुचरित्राचा दिव्य प्रकाश अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचेल. त्यासाठी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. पुढील अध्यायात पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री दत्तात्रेय. ओम श्री गुरुदेव दत्त. जय श्री नरसिंह सरस्वती. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त.